विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये पहिले तर मल्लिका आजीचा सहारा घेते आणि तिथून अंशुमनला खुणवत असते आणि तो तसंच वागत असतो. पण तो मल्लिकाचाच मुलगा त्याचा माजुरडेपणा जराही कमी होत नाही आणि त्या ओघात तो श्वेताला खूप अपशब्द बोलतो. यामुळे आता समरला खूप राग येतो आणि समर त्याला पुन्हा कानाखाली मारतो आणि म्हणतो, तुला जराही लाज वाटत नाही? एवढं सगळं होऊनही तू अजून खोटंच बोलतोयस? तेवढ्या श्वेता आणि निकी येतात. इथला गोंधळ बघून त्याही शांत उभा राहतात. समोर म्हणतो, निकी सॉरी, तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या भावावर एवढा विश्वास होता, मी तुझंही ऐकलं नाही. आता निकीला काय बोलावं तेच कळत नाही. समोर म्हणतो, श्वेता तुझ्याही बाबतीत मी खूप चुकलो. तुझं काही ऐकून न घेता मी तुला राजीनामा द्यायला लावला. जमलं तर मला माफ कर. श्वेता म्हणते, सर तुम्ही हे काय बोलताय? अहो ह्यामध्ये तुमची काय चूक आहे? तुमच्या कंपनीत जॉब केला ते फक्त तुमच्यामुळे. जेव्हा मला कळलं की समर राजवाड्यांची कंपनी आहे तेव्हा मला खूप बरं वाटलं. असं वाटलं आपण एका सुरक्षित ठिकाणी आहे. पण सर अंशुमन सरांनी मला खूप त्रास दिला. ते आठवलं ना तरी मला किळस येते. एवढंच नाही, त्याने आमच्या घरी गुंड पाठवले, आम्हाला धमकी दिली. तुमच्यासमोर जर आम्ही काही सांगितलं तर माझ्या घरच्यांना मारून टाकतील. ह्या धक्क्याने तर माझी अजून आजारी आहे. पहिलीच ती आजारी होती आणि त्याच्यासाठी मला नोकरीची खूप गरज होती. पण अंशुमन सरांमुळे सगळंच उद्ध्वस्त झालं. समोर होतो, नाही नाही श्वेता नाही, तू असं काही म्हणू नकोस. हे बघ मी आनंदला सांगून तुला पुन्हा जॉबवर घेतो. आता मात्र स्वानंदी आणि निकीला खूप आनंद होतो. आपल्या प्लॅनवर एवढं मोठं पाणी फिरलं म्हणून मल्लिकाची खूप सटकते आणि तिला अंशुमनलाही वाचवायचं असतं. त्यामुळे ती उठते आणि अंशुमनला मारायला लागते. एवढी काय मारत असते की मारून मारून अंशुमनला खाली पाडते. हात जोडत आणि रडत म्हणते, समर आज मला मेल्याहूनही मेल्यासारखं वाटतंय. नाही नाही, कुणाचाच काहीच दोष नाही आहे. माझे संस्कार कमी पडले. याला आत्ताच्या आत्ता आपल्या घरातून निघून जायला सांग. याला आपल्या घरात राहायचा काही एक अधिकार नाही आहे. तिच्या नाटकीपणाचा स्वानंदीला खूप राग येतो. ती मनात म्हणते, कसली नाटकी बाई आहे. एवढी नाटकी बाई मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितली नाही. राजवाड्यांसमोर एक दिवस मी हिचा पण चेहरा आणणार आहे. आता काय नाटकं करायचे ते करून घे. खरं तर मल्लिकाचे नाटक आदिरालाही खरे वाटत नाही आणि त्या दृष्टीने ती तिच्याकडे बघत असते. आजी म्हणते, अंशुमन तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. समोर म्हणतो, आजी आता काय करायचं? आजी म्हणते, मला असं वाटतं याला एक संधी द्यावी आणि जो काय निर्णय घ्यायचा तूच घ्यावा. समोर अंशुमनला म्हणतो, फक्त आजी आणि काकूकडे बघून मी तुला ह्या घरात राहू देतोय. आजी म्हणते, आता बघत काय उभा राहिला अंशू, श्वेताची माफी माग. आता श्वेताची माफी म्हटल्यावर मल्लिका, अर्पिता आणि अंशुमनच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. अंशुमनला तर खूप राग येतो. मल्लिका म्हणते, बघतोस काय, आजीने काय सांगितलं, चल श्वेताची माफी माग. आई मागतो हा तो माफी. आता अंशुमन जातो आणि गुडघ्यावर श्वेतासमोर बसतो आणि म्हणतो, श्वेता आय एम सॉरी, मला माफ कर. पण वर बघतो ते रागामध्ये. आता ही स्वानंदी बघते आणि म्हणते, असं कसं? याने एवढ्या वाईट गोष्टी केल्या आणि याला एवढी शिक्षा? राजवाडे हे तुम्हाला तरी पटतंय का? हा तर पुन्हा तसाच वागायला लागेल आणि विचार करेल, आपल्या घरचे तरी काय करतात, फक्त एक माफी आणि 2-3 कानाखाली, त्याने काय होतंय? मग काय, हा मुलींना त्रास द्यायला पुन्हा तयार. आता मात्र मल्लिकाला खूप राग येतो. आता सगळ्याच गोष्टी ठीक होत असताना ही स्वानंदी का तोंड मारते? पण अंशुमनच्या कारस्थानामुळे तिला काहीही बोलता येत नाही. पण समरला मात्र स्वानंदीचं बोलणं पटतं. तो आता हात जोडतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम मला माफ करा. तुम्ही आजपर्यंत मला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण मी तुमचं कधीच ऐकलं नाही. हे सगळं सत्य तुमच्यामुळे उघडीस आलं, त्यामुळे ह्याला शिक्षा पण तुम्हीच करायची. शिक्षा देण्याचा अधिकार स्वानंदीला हे ऐकल्यानंतर मल्लिका, अर्पिता आणि अंशुमनच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. कारण त्यांना माहीत असतं की स्वानंदी किती फरकट विचारांची आहे. ती जर एवढा गोंधळ उभा करू शकते तर शिक्षा पण तशीच मोठी देणार. स्वानंदी म्हणते, ओके अंशुमन, मी तुला शिक्षा देणार. तू सकाळी ह्या ताईंला काय म्हणत होता की तुम्ही नौकर आहात, तुमची लायकी काय आहे? आम्ही जे तुकडे फेकतो त्यावर तुम्ही जगता. एवढंच नाही, तू तर त्यांच्या हातावर गरम पाणी ओतत होता. समोरून तो काय? ती हो राजवाडे, तुमचा भाऊ फक्त बाहेर नाही घरातही त्रास देतो.
हे जे आपल्याकडे जॉब करतात त्यांना तो नोकर समजतो आणि त्यांना एकदम नीच वागणूक देतो. तर मी काय म्हणते अंशुमन, हे जे लोक सगळं काम करतात ना, आजपासून तू ते सगळे कामं करणार. फार काही नाही रे, झाडू लादी आणि हो, झाडू छान मारायचा आणि लादी अशी पुसून काढायची, ती लख्ख दिसली पाहिजे. दादा जरा झाडू आणि लादी मारायला घेऊन येता का? अंशू म्हणतो, दादा मी हे सगळं. पण समर मात्र त्याला इग्नोर करतो. अर्पित म्हणते, दादा अरे आपला अंशुमन ही कामं कशी करणार? आजी म्हणते, हा पहिला विचार करायचा आणि त्याला स्वानंदीने जी शिक्षा दिली ती त्याला भोगावीच लागणार. आता झाडू आणि लादीचं साहित्य आणलं जातं. स्वानंदी म्हणते, चल अंशुमन चल चल लवकर कामं करून घे. आता अंशुमन झाडू घेतो आणि झाडू मारायला लागतो. आता स्वानंदी त्याला चांगलंच पिटळून घेत असते. त्यानंतर तो फरशी पुसायला लागतो. पण प्रत्येक वेळेस स्वानंदीकडे बघत असतो. ती म्हणते, अरे कुठलेही कामं छोटे आणि मोठे नसतात. हे लोक जर आपल्या घरात हे काम करू शकतात तर आपल्या घरातलं काम आपणही करू शकतो. आणि तुला पण ह्या कामाची किंमत कळायला हवी ना. काय काकू मी बरोबर बोलते ना? काकू करते. स्वानंदी म्हणते, आता काकूंचा नंबर. आता मात्र मलिका अर्पिता सगळेच हजरतात. मलिका म्हणते, स्वानंदी मी काय केलं? ती म्हणते, अहो तुम्ही काही नाही केलं, पण तुमची काही कामं असतील तर अंशुमनला सांगा. आता स्वानंदी सगळ्यांचेच धाबे धन आणते. तुम्हाला पण अशी डॅशिंग स्वानंदी बघायला आवडेल का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.